मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा, गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। मी आहे वर्षा सोनवणे आणि तुम्ही ऐकत आहात मानव समाचार। महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मानले मतदारांचे आभार। धुळे लोकसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाल्यानंतर आज जिल्हा काँग्रेस कमिटीत आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते। आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या आभार सभेत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थितांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर श्याम सनेर, युवराज करणकाळ, रमेश श्रीखंडे, डॉक्टर अनिल भामरे, हाजी पोपटवाले, शुभांगी पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व नेते मंडळी, सर्व नातेवाईक, सर्व मित्रपरिवार आणि उपस्थित सर्व जीवाभावाचे मतदार बंधू आणि भगिनी, धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला मिळाल्यानंतर मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की ही उमेदवारी ही पक्षश्रेष्ठींनी मला दिली, महाविकास आघाडीच्या वतीने मला मिळाली, परंतु ही उमेदवारी मी आपल्या सर्वांच्या भरोशावर घेतलेली आहे। आणि खरोखर मला अतिशय मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत की हा भरोसा हा आपण मनापासून या ठिकाणी मला आशीर्वाद दिले, हा माझा भरोसा आपण खरा ठरवला, सगळ्यांनी मनापासून काम केलं, एक भगिनी म्हणून, एक मुलगी म्हणून, एक ताई म्हणून सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले। आणि या निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघामध्ये मी ज्यावेळी फिरत होते अतिशय पॉझिटिव्ह सगळ्यांनी मला सांगितलं, सर्व शेतकरी बांधव असतील, शहरातले सगळे मतदार बांधव असतील, सगळ्यांनी मला सांगितले ताई यावेळी आपल्याला निश्चितपणे परिवर्तन घडून आणायचं आहे। बहिणीच्या पाठीमागे भावाने उभं लावलं, तशा पद्धतीने या दोघे जिल्ह्यातील लोक माझ्या उभी राहिले, हे माझ्या दृष्टीने फार अचंबित करणार आहे असं काहींचं त्या ठिकाणचं विचार होते। आणि त्यामुळे काही म्हणाल्या की नाही काही करून उद्या आपण सर्वांची भेट घेतलीच पाहिजे आणि भेट घेतल्याशिवाय मालेगावला जाणार नाही। आणि मी म्हटलं ताईंना की ताई आपल्या सगळे थांबले, काल दिवसभर सगळ्यांनी मेहनत केली, रात्रभर आज दिवसभर परत दिवसभर सगळे उभे आहेत, त्यामुळे जाऊ दे आपण उद्याचा दिवस कशाला सगळ्यांना थांबवता काही म्हणजे नाही, मी भेटेश्वर जाणारच नाही म्हटलं मला उमेद जायचं। त्यामुळे आपण सकाळीच भेटू असं आमचं ठरलं। मग आम्ही दोघांना फोन केला की बघ कसं करावं उद्या भेट घेऊ शकेल का, सगळे म्हटले की कलकत्यात जाणं जाऊ, सलाम असं नाही आहे सलाम असं त्यांना फोन केला, ते म्हटलं की कलकत्यात आम्ही सब बच्चे लोग हम लोग भी सब थके हैं, कलकत्यात आमची थकते